अरे तुमच्या नाना ब्लॉगरने बर पाणीमध्ये उळे टाकलंय तुमच्या नाना ब्लॉगरचं उळे असं भरभरात उतरून आलंय तर भाऊ आपण ना सकाळी उठलोय बाहेर आलो बोन इथं आहे ना व्यू नादच को होता डायरेक्ट. आणि एक मिनिट या पोरांची का भानगड लटकून गेली एक इकडे पळतय तर एक तिकडे पळतय. आणि एक मिनिट आम्ही ना सर्व भाऊ फाट्यावरती आलो होतो कारण की ना आम्हाला बॅनर लावायचं होतं आणि इकडे ना भावांचं काहीतरी वेगळंच चालू झालं होतं एक इकडे पोस्टर ओढत होतं आणि एक तिकडे ओढत होतं म्हटलं काही खरं नाही भाऊ. मग मी भावांना बोललो म्हंटल भावांनो आपण पट्ट आवरा नाही तर घरचे ना मोकार घोडे लावतील. मग काय भावांनी 5 मिनिटात आवरून घेतलंय बॅनर बिनर एकदम ओके मध्ये लावून दिलंय मग पोस्टर लावलं गेलंय म्हटलं भावांनो भाग पण कशाचं काय आम्हाला ना अजून एक बॅनर लावायचं होतं. आमच्या मागे ना एक गाडी कोणची तरी पिछा करत होती त्यांना म्हटलं भाऊ इकडून दगड बिगड फेकला ना तुमचा काचच फोडून टाकील. आणि मग ते जाऊ द्या आम्ही गावात आलो होतोय ना आम्हाला ना इथं बी बॅनर लावायचं होतंय ना मग काय इकडे तिकडे बॅनर ओढणं चालू होतंय. भाऊ म्हणत होता भाऊ तू राहू दे मी करून घेईल म्हटलं नाही रे भाऊ मला बी करावं लागेल. मग भाऊ काय बोलला म्हणे तू ना काम नाही करत म्हणे वाढावा करून देतो म्हटलं राहू दे भाऊ मग तुझं करून घे. मग काय इकडचं बॅनर बी लागलंय ना आम्ही डायरेक्ट इकडे वावराकडे आलो. आणि वावराकडे का बघ कारण की आमच्या वावरामध्ये ना ते पीक पाणीचं असतंय ना ते भरायचं बाकी होतंय. मग काय पीक पाणी भरायला आहे ना आम्ही थेट शेतामध्ये आलो. मग इथे येऊन पटकन अर्ज भरून टाकलाय फोटो बिटो काढून डायरेक्ट टाकून दिलंय डायरेक्ट आम्ही आलो उद्याच्या वावरामध्ये. आणि वावरामध्ये येऊन मनाला अशी शांती वाटली ना भाऊ डायरेक्ट नादच आणि ते जाऊ दे आम्ही घराकडे निघालोय घरी येऊन ना भाऊ यो गडी लगेच बकरीन बरोबर खेळायला लागून गेला म्हटलं काही खरं नाही भाऊ.